Hello, children. Let us read Unit 5, Lesson The Yellow Butterfly of Standard 3rd. A yellow butterfly flew around in Sonu's garden. Sonu saw the butterfly. He ran to catch it. The butterfly flew to the rose bed. It sat on a red rose. Now I can catch it, said Sonu. He walked slowly and silently to catch the butterfly. He came closer, closer, and still closer. But then off flew the butterfly. Where did the butterfly go? Near the garden was a pond. In the pond was a white lotus. Around it grew round leaves. They floated in the water. The butterfly sailed on a floating leaf. Sonu went splash into the water and off flew the butterfly. Where was it? Sonu looked up. He looked down. Near the wall was a peach tree. It had pink flowers. The butterfly sat on a pretty flower. I can catch you, shouted Sonu. He climbed up the tree. Up, he climbed, but back it flew down to the tree. Sonu jumped down too. He chased the butterfly from the rose to the lotus and up the peach tree, but he could not catch the butterfly. Sonu could not see it at all. He looked everywhere. At last he saw the butterfly. There was a big spider web in the peach tree. The butterfly was caught in the spider's web. It looked sad as it tried to escape. It fluttered its wings. It twisted and turned, but it could not escape. The spider's web held it tight. Poor butterfly. In the middle of the web was a big spider. It looked hungry. It wanted to catch the butterfly. Closer and closer crawled the black spider. Before the hungry spider could grab it, Sonu ran and he caught the butterfly. It was so pretty. It had brown spots on its yellow wings. Sonu loved the little butterfly, but it looked sad in Sonu's hand. Sonu wanted it to be happy. Go, said Sonu. Fly away. He let the butterfly go. It sat on the red rose. It flew to the peach tree and then sailed on a lotus leaf. It flew merrily from flower to flower. Sonu watched it fly and fly. The butterfly flew all over Sonu's garden, happy and free once again. तर मुलांनो, आता आपण या धड्याचा अर्थ जाणून घेऊया. द येलो बटरफ्लाय. येलो म्हणजे पिवळ्या रंगाचं फुलपाखरू. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. तर एके दिवशी काय होतं की हे बटरफ्लाय जे असतं ते सोनू नावाचा एक मुलगा आहे इकडे. तर त्या मुलाच्या गार्डनमध्ये, बगीचा किंवा बागेत ते बटरफ्लाय इकडून तिकडे ते फिरत असतं. तेवढ्यात त्याच्यावर सोनूचं लक्ष पडतं. सोनूला ते बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू खूप आवडतं आणि सोनू त्याचा पाठलाग करतो, म्हणजेच त्याच्या मागे मागे धावतो. सोनू बघतो की ते पिवळ्या रंगाचं फुलपाखरू जे आहे ते लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलावर बसलेलं आहे आणि तो हळूहळू तिकडे त्याला जाऊन पकडण्याचा प्रयत्न करतो. तर ते बटरफ्लाय जे असतं ते उडून जातं. आता उडून गेल्यानंतर त्यांच्या बागेत एक छोटंसं पाण्याचं म्हणजे तळं असं असतं. तर ते तळ्यात सुंदर अशी पांढऱ्या रंगाची कमळं फुललेली असतात. तर ते कमळांच्या पानावर जाऊन ते बटरफ्लाय बसते.
ज्यावेळी सोनूला कमळाच्या पानावर ते बटरफ्लाय दिसतं त्यावेळी सोनू पाण्यात उडी घालतो आणि पकडण्यासाठी तिकडे जातो. तर काय होतं की बटरफ्लाय पाण्याच्या आवाजामुळे ते उडून जातं आणि ते उडून जाऊन एक पीच ट्री म्हणजे एक पीच नावाचं फळ असतं, तर त्या झाडावर पिंक म्हणजे गुलाबी रंगाची फुलं फुललेली असतात, तर त्या फुलांवर जाऊन ते बसतं. त्यावेळी सोनू जो असतो तो इकडे तिकडे त्या बटरफ्लायला शोधतो, पण त्याला काही ते बटरफ्लाय शोधून सापडत नाही. त्यावेळी त्याची नजर जी असते ती त्या बटरफ्लायवर म्हणजेच त्या पीचच्या झाडावर बसलेल्या बटरफ्लायवर पडते. तसंच तो सोनू जो असतो तो त्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण ते फुलपाखरू जे असतं ते उडून जाते. अशा प्रकारे ते गुलाबाच्या फुलावर, नंतर लोटसच्या पानावर म्हणजेच कमळाच्या पानावर अशा प्रकारे ते फिरत असतं. तेवढ्याच अचानक काय होते की ते बटरफ्लाय जे असते ते पीचच्या झाडावर एक स्पायडर वेब असते. स्पायडर म्हणजे कोळ्याच्या वेब म्हणजे घरात ते कोळ्याचे जे कोळिष्टक असतं ना त्याच्यात जाऊन ते अडकतं. अडकल्यानंतर ते आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करतं, पण त्याला सोडवता येत नाही. तर जसजसं ते सोडवण्याचा प्रयत्न करते तसं ते बटरफ्लाय आणखीनच त्याच्यात अडकत जाते. अशा प्रकारे मधोमध एक मोठा कोळी जो असतो तो बसलेला असतो, तो काळ्या रंगाचा असतो आणि तो कोळी हळूहळू आता त्या बटरफ्लायला खाणार. तेवढ्यात त्याला सोनू बघतो आणि सोनू लगेच धावत जाऊन त्या झाडावर चढतो आणि त्या बटरफ्लायला आपल्या हातात घेतो. अशा प्रकारे सोनू त्या पिवळ्या रंगाच्या फुलपाखराचा प्राण वाचवतो. सोनू आपल्या हातात धरून ते फुलपाखरू बघतो तर त्याच्या अंगावर त्याला ब्राऊन रंगाचे स्पॉट म्हणजेच तपकिरी किंवा चॉकलेटी रंगाचे स्पॉट म्हणजे छोटे छोटे टिपके असे त्या फुलपाखराच्या पंखावर त्याला दिसते, जे त्याला खूप आवडते. पण सोनू बघतो की बटरफ्लाय जे असतं ते त्याच्या हातात अत्यंत दुःखी असतं, म्हणून तो काय करतो की त्या बटरफ्लायला सोडून त्याला सांगतो की गो अवे, की तू जा, उडत जा, फ्लाय कर म्हणजे उडत जा. अशा प्रकारे बटरफ्लाय आनंदात आपला जीव वाचल्या कारणाने एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, ते गुलाबाच्या फुलावरून पीचच्या फुलावर अशा प्रकारे उडत उडत बागेचा व बागेतल्या फुलांचा आनंद घेते. नाव चिल्ड्रन, लेट अस सी न्यू वर्ड्स. एस्केप म्हणजे निसटणे किंवा सुटणे. पॉन्ड म्हणजे छोटेसे तळे. पीच म्हणजे एक प्रकारचे फळ. क्लाइंब म्हणजे चढणे. कॅच म्हणजे पकडणे. मिडल म्हणजे मध्ये. हंग्री म्हणजे भुकेलेला. फ्लोट म्हणजे तरंगणे. शाउट म्हणजे ओरडणे. चेज म्हणजे पाठलाग करणे. नाव लेट अस सी क्वेश्चन्स अँड आन्सर्स. First question, where did Sonu first see the yellow butterfly? Answer, Sonu first saw the yellow butterfly flying around in his garden. Second question, name 3 places where the butterfly rested. Answer, the 3 places are as follows: red rose, lotus leaf, and a pink flower on the peach tree. Third question, why did Sonu chase the butterfly? Answer, Sonu chased the butterfly so that he could catch it and look at the beautiful butterfly. Fourth question, why did Sonu let the butterfly go? Answer, Sonu let the butterfly go because when he caught the butterfly in his hands, it looked sad. Sonu wanted to see it happy, so he let go of it. Now children, it's activity time. Write a few lines about each picture. Use the words below the picture. Trees,
flowers, grass, birds, butterflies, bees. Thank you.